शक्तीविषयी नैयायिकाचं मत आणि त्याचं खंडन त्याच्याविषयी थोडंसं काल राहिलेलं आहे. परिच्छेदाचा शेवटच्या काही पंक्ती ते आपण पाहू. पदाच्या शक्तिवृत्तीचं वर्णन सांगताना त्यांनी सांगितलं होतं की शक्तिवृत्ती कशाला म्हणतात, तर आपण घट शब्द श्रवण केल्यानंतर कंबुग्रीवादिमान अर्थाचं ज्ञान होतं. याचाच अर्थ ते पद आणि त्या पदाचा अर्थ यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे आणि त्या संबंधालाच शक्तिवृत्ती असं म्हणतात. परंतु हे सांगतात की पदाचं उच्चारण केल्यानंतर त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वर इच्छा हीच त्या पदाच्या ठिकाणी शक्ती मानणं योग्य आहे असं कोणी सांगितलं नैयायिकांनी. त्यांच्या मताचं खंडन आता सांगतात की जलादी सर्व पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याची शक्ती आहे. शक्ती असल्यावाचून कोणताही पदार्थ कार्य करीत नाही. कोणताही जलादी पदार्थ आहे तर एखाद्याला त्याला द्रवीभूत करणं, तर हे ओलं करणं हे काय जलाच्या ठिकाणी असणारी शक्ती आहे. अग्नीच्या ठिकाणी त्या संबंधित पदार्थाचा दाह करणं ही त्या अग्नीच्या ठिकाणी शक्ती आहे. तसंच त्या पदापासून अमुक पदार्थाचं ज्ञान व्हावं अशी त्या पदाच्या ठिकाणी शक्ती मानलीच पाहिजे. मनुष्य स्वरूपाहून त्याचे शक्ती असल्यावाचून कोणताही पदार्थ कोणतेही कार्य करत नाही. पदाच्या ठिकाणी आपलं मनुष्याच्या ठिकाणी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी पदार्थाच्या ठिकाणी काहीतरी शक्ती असली तरच तो कार्यकारी होतो, अन्यथा त्याच्या ठिकाणाहून कार्य घडत नाही. त्यासाठी उदाहरण देतात की मनुष्य स्वरूपाहून त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती म्हणून निराळा असा पदार्थ दिसला नाही तरी त्याने केलेल्या कार्यावरून त्याच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचे ज्ञान कोणासही होते. आता एखादा मनुष्य असला आणि त्या मनुष्याच्या स्वरूपाहून त्याची शक्ती जर आपण म्हटलं, पण शक्ती नावाचा पदार्थ तर काही वेगळा आपल्याला दिसून येत नाही, परंतु त्या व्यक्तीने केलेल्या कार्यावरून त्याच्या ठिकाणी काहीतरी शक्ती निहित आहे असं आपल्याला मानावंच लागतं किंवा ज्ञान होतं. कार्य केलं, त्या कार्यावरून त्या कार्य करण्याची शक्ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसत नसली तरी आपल्याला मानावीच लागते. शिवाय मनुष्य रोगी असेल तर शक्ती नाहीशी होते, रोग निवृत्त झाल्यानंतर पुन्हा येते. शिवाय शक्ती आली गेली असा व्यवहार होतो. एखादा मनुष्य रोगी झाला तर तो म्हणतो अशक्त आहे, मला अशक्तपणा आला, मला काही सामर्थ्य नाही, आणि तो रोग एकदा निवृत्त झाला की पुन्हा त्याला पूर्वीसारखी शक्ती येताना दिसते. म्हणजे थोडक्यात काही शक्ती ही मानावीच लागते. शक्तीचा आपल्याला अनुभव आहे की रोगी मनुष्य म्हणतो की मला हे कार्य करण्याचे सामर्थ्य नाही, आणि तोच रोग निवृत्त झाला की पुन्हा तो कार्य करतो. म्हणजे याचा अर्थ ती शक्ती गेली आणि शक्ती आली अशा प्रकारचा व्यवहार होताना दिसतो. यावरून मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य स्वरूपाहून भिन्न शक्ती असल्याचे सिद्ध होते. तर रोग हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे की नाही, शक्ती आली आणि शक्ती गेली, म्हणून मनुष्य स्वरूपाच्या ठिकाणी त्या मनुष्य स्वरूपाहून भिन्न अशी कोणती तरी शक्ती ही आपल्याला मानणं भाग आहे. त्याचप्रमाणे घटादी पदाच्या ठिकाणी पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे हे सिद्ध झाले. तसंच घटपद आहे, त्या पदाच्या ठिकाणी अशी काही शक्ती आहे की त्या पदाचा उच्चारण केल्यावर त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी त्या पदाच्या ठिकाणी काहीतरी शक्ती आहे असं आपल्याला मानणं भाग आहे. आता घटादी पदाच्या ठिकाणी पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे हे सिद्ध झाले. आता न्यायमत काय आहे? न्यायमत त्या पदाच्या ठिकाणी त्याचा अर्थावबोधन करण्याची जी शक्ती आहे, म्हणजे जे सामर्थ्य आहे, त्याला शक्ती असं आपण सिद्धांतामध्ये म्हणतो. तो हे मान्य करत नाही. तो म्हणतो की त्या पदापासून अर्थबोध व्हावा अशी ईश्वरेच्छा
पदापासून अमुक पदाच्या उच्चारणाने अमुक अर्थाचा बोध व्हावा अशा प्रकारची ईश्वरी इच्छा हीच त्या पदाची शक्ती आहे असं तो मानतो. तर त्याच्याविषयी सांगतात, न्यायमताप्रमाणे ईश्वरी इच्छा पदाची शक्ती म्हटली तर ईश्वराची इच्छा ईश्वराचा धर्म आहे म्हणून तो ईश्वराच्या ठिकाणी आहे. ती ईश्वराची इच्छा पदाच्या ठिकाणी नाही असे असता ईश्वराची इच्छा पदाची शक्ती म्हणणे हा न्यायमतात मोठा अन्याय आहे. असं सांगतात की तो काय म्हणतो, पदाच्या ठिकाणी शक्ती कोणती म्हणतो, ईश्वरी इच्छा ही त्या पदाच्या ठिकाणी, परंतु ईश्वरी इच्छा कोणाच्या ठिकाणी राहील, ईश्वराच्या ठिकाणी. आणि तो मानतो कोणाच्या ठिकाणी, शक्ती मानतो पदाच्या ठिकाणी मानतो. आणि त्या शक्तीचं स्वरूप काय सांगतो, ईश्वराची इच्छा हीच त्या पदाच्या ठिकाणी शक्ती आहे असं म्हणतो. मग आता जर पाहिलं तर ईश्वराची इच्छा ही कोणाच्या ठिकाणी राहील, ईश्वराच्या ठिकाणी. आणि हा तर काय कोणती गोष्टीचा न्याय करणार आहे, नैयायिक म्हणजे निर्णय करणार आहे. आणि ईश्वरी इच्छा म्हणतो म्हणजे ईश्वराची इच्छा, ईश्वराची इच्छा कोणाच्या आश्रयाने राहील, ईश्वराच्या ठिकाणी. आणि ती मानतो कुठं, पदाच्या ठिकाणी. मग हा न्यायमतात अन्यायच नाही झाला का? या ठिकाणी निर्णय करायला पाहिजे ईश्वरी इच्छा ईश्वराच्या ठिकाणी आणि सांगतो कोणाच्या ठिकाणी. म्हणजे आमचं त्याला एक उदाहरण देऊन टोमणं देऊन सांगतात की ईश्वर इच्छा ही ईश्वराच्या ठिकाणी राहत असताना पदाच्या ठिकाणी मानणं. आणि या ठिकाणी शक्ती कुठं राहते, आपलं शक्तीचं स्वरूप काय आहे तर ईश्वरी इच्छा हीच त्या पदाच्या ठिकाणी, आपलं शक्तीचं स्वरूप काय आहे, ईश्वरी इच्छा हीच पदाच्या ठिकाणी काय आहे, शक्ती आहे असं तो मानतो. हा न्यायमतात मोठा अन्याय झाला नाही का? आता याच्यानंतर सांगतात, आता वैयाकरणीच्या मताने शक्तीचे लक्षण सांगतो. आता शक्तीविषयी सिद्धांताचं मत सांगितलं, नंतर ईश्वर इच्छा हे नैयायिकाचं मत सांगितलं. आता व्याकरणाच्या धर्म हा म्हणजे ईश्वरेच्छा हा कोणाचा धर्म आहे, ईश्वराचा धर्म. हा कधी धर्मीला सोडून राहत नाही. आणि हा धर्मीला सोडून दिलं की नाही, ईश्वरेच्छा हा धर्म आहे तो कोणाला सोडून राहता कामा नये, ईश्वराला. आणि राहिला कोणाच्या ठिकाणी. मग हा न्यायमतामध्ये अन्याय झाला नाही का असं त्यानं सांगतं. तुमचा सिद्धांत आहे का धर्म हा कधी धर्मीला सोडून राहत नाही आणि ईश्वरेच्छांनी धर्मीला सोडून राहिली की नाही, ईश्वराला सोडून राहिली की नाही. मग हा न्यायमतात काय झाला, अन्याय. आता वैयाकरणीचे मत व खंडन, जे लोक शब्दशास्त्राचं व्याकरणशास्त्राचं अध्ययन करतात तर त्यांनी या शक्तीविषयी काय निरूपण केलेले आहे, त्यांचा सिद्धांत काय तो सांगतात. वैयाकरणीचे मत व खंडन, पदाचे ठिकाणी जी अर्थज्ञानाची हेतुता ती पदाचे ठिकाणी शक्ती आहे. आता त्यांनी शक्तीची व्याख्या केली. कोणत्याही पदाच्या ठिकाणी जे अर्थज्ञानाची हेतुता म्हणजे कारणता आहे, म्हणजे त्या अमुक अर्थाचं ज्ञान व्हावं अशा प्रकारची जी कारणता ती कुठं राहते, पदाच्या ठिकाणी. म्हणजे पदाच्या ठिकाणी अर्थज्ञानाची हेतुता म्हणजे त्या अर्थाचं ज्ञान होण्याची जी कारणता पदाच्या ठिकाणी त्याच्या अर्थाच्या ज्ञान होण्याची जी हेतुता ती पदाच्या ठिकाणी शक्ती आहे असं ते सांगतात. कोण, वैयाकरणी. आता जशी घटपदाच्या ठिकाणी कलशरूप अर्थज्ञानाची जी योग्यता तीच शक्ती आहे असे वैयाकरणी म्हणतात. ते म्हणतात घट पदाचं उच्चारण केलं की आपल्याला कंबुग्रीवादिमान अर्थाचं किंवा बारीक गळ्याचं मातीचं भांडं किंवा कोणत्याही धातूचं भांडं असा अर्थ येतो किंवा कलशरूप अर्थाचं आपल्याला ज्ञान होतं. तर घटपदाच्या ठिकाणी कलशरूप अर्थज्ञानाची जी योग्यता, मग त्या पदाच्या ठिकाणी आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची जी योग्यता आहे तीच त्याची काय आहे, शक्ती आहे. ते असं ते काय वैयाकरणी म्हणजे व्याकरणाचे अभ्यासक किंवा व्याकरणाचे ज्ञाते असं म्हणतात की पदाच्या ठिकाणी अर्थज्ञानाची हेतुता किंवा पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करून देण्याचं जी सामर्थ्य, योग्यता, आपलं पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करून देण्याची जी योग्यता त्याला शक्ती असं म्हणावं असं वैयाकरणी म्हणतात. हे मानणे शब्दार्थावरून वेदांताप्रमाणेच आहे, परंतु स्पष्ट बोध होण्याकरिता त्यास असे विचारावे की आपल्याला वरवर पाहायला लागलं तर वेदाच्या ठिकाणी आहे ना, पदाच्या ठिकाणी त्याच्या अर्थावबोधक जे सामर्थ्य त्याला शक्ती म्हणतात. आणि हे काय म्हणतात, फक्त पदाच्या ठिकाणी त्याच्या अर्थावबोधन करून देण्याची योग्यता असा शब्द वापरतात. आपण त्याला काय म्हणतो, सामर्थ्य म्हणतो, शक्ती आपलं सामर्थ्य म्हणतो. तर त्या ठिकाणी पाठीमागे सांगितलं सामर्थ्य, जोर, बल, शक्ती हे सर्व एकार्थवाची शब्द असल्यामुळं आपल्यालाही असंच वाटतं की पदाच्या ठिकाणी त्याच्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची जी हेतुता किंवा योग्यता तीच त्या पदाच्या ठिकाणी शक्ती आहे असं जर म्हणत असेल तर हे जवळजवळ वेदांताप्रमाणे झालं की
की नाही उत्तर. आम्ही काय म्हणतो पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करून देण्याचं जे सामर्थ्य, आणि ते म्हणतात अर्थज्ञान करून देण्याची जी योग्यता. पण ते म्हणतात परंतु मग त्याला असं स्पष्ट बोध झाला पाहिजे ना, आम्ही ज्याला शक्ती म्हणतो तीच तुझी शक्ती आहे ना. शब्दामध्ये थोडा भेद असला तरी आशय दोघांचा, अभिप्राय दोघांचा एकच आहे का, असं जर पाहिलं तर वैयाकरणी आणि सिद्धांत याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. म्हणून ती गोष्ट आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल की बा त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वैयाकरणाची शक्ती आणि वेद सिद्धांताची शक्ती याच्या स्वरूपामध्ये भेद आहे. तो भेद कसा, काय भेद आहे हे जर आपण त्याला काही प्रश्न विचारले तर आपल्या लक्षात येईल. म्हणून ते म्हणतात की स्पष्ट बोध होण्याकरिता त्यास असे विचारावे की त्यास म्हणजे कोणाला, वैयाकरण्याला असं विचारावं की तुमच्या मतात पदाचे ठिकाणी सामर्थ्य आहे काय. होय म्हणेल तर आमच्या मताप्रमाणे शक्तीची सिद्धी होते. त्यांना म्हणायचं की अर्थज्ञान करून देण्याचं सामर्थ्य जे आहे ते पदाच्याच ठिकाणी आहे ना, म्हणजे पदाच्या ठिकाणी त्याचा अर्थ ज्ञान जनकता रूप योग्यता असं तू जे म्हणतो, म्हणजे याच्या ठिकाणी ते योग्यता काय, सामर्थ्य काय, एका अर्थवाची. तेव्हा ही जी शक्ती आहे अर्थाचं ज्ञान करून देण्याची किंवा जी योग्यता आहे ती कुठं राहते, पदाच्याच ठिकाणी राहते ना. तो म्हणेल होय. होय म्हटला तर मग तू काय झाला, आमचा सिद्धांत मानला. मग आमचा काय, तू वैयाकरणी आम्ही सिद्धांती, जरी एकच अभिप्राय दोघांचा असेल तर त्या गोष्टीवरून आम्ही तुझ्याशी काही वितंड करणार नाही. होय म्हणेल तर आमच्या मताप्रमाणे शक्तीची सिद्धी झाली. पण पदाचे ठिकाणी अर्थज्ञान जनकतारूप योग्यता ती शक्ती आम्ही मानित नाही. याचा अर्थ सामर्थ्यात शक्ती मानत नाही, परंतु सामर्थ्याहून भिन्न शक्तीचे रूप मानणे योग्य नाही. कारण सामर्थ्य, बल, जोर, शक्ती ही एकाच वस्तूची नावे लोकात प्रसिद्ध आहे. आता त्याला विचारायचं की तुमच्या मतात पदाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे की नाही. आहे म्हणाल तर काय झालं, आमच्याच मताची सिद्धी झाली. पण तो म्हणतो पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकतारूप योग्यता त्याला आम्ही शक्ती मानत नाही. पदाच्या ठिकाणी म्हणजे ही जी शक्ती आहे ती कुठं राहते, पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकतारूप जी योग्यता त्याला आम्ही शक्ती म्हणत नाही असं तो म्हणेल. जर आहे म्हटला तर काय झालं, आमचंच मत झालं. पण पदाच्या ठिकाणी काय अर्थबोध, अर्थज्ञानजन्य योग्यता ही आम्ही त्या पदाच्या ठिकाणी शक्ती मानत नाही असं जर तो म्हणेल. अर्थज्ञानजनकतारूप योग्यता ही पदाच्या ठिकाणी शक्ती आहे असं आम्ही म्हणत नाही असं तेच तो म्हणतो की याला आम्ही शक्ती म्हणत नाही. तर मग त्याला असं विचारावं, याचा अर्थ काय झाला, सामर्थ्यात शक्ती मानत नाही. पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकतारूप योग्यता आहे पण त्याला आम्ही शक्ती म्हणत नाही. म्हणजे शक्ती म्हणत नाही म्हणजे याचा अर्थ सामर्थ्य, शक्ती, जोर, बल या शब्दांमध्ये तो काय म्हणतो, भेद मानतो. याचा अर्थ सामर्थ्यात शक्ती मानित नाही, परंतु सामर्थ्याहून भिन्न शक्तीचे रूप मानणे योग्य नाही. सामर्थ्य म्हणणं काय, बरोबर आहे ना, जोर म्हणणं, शक्ती म्हणणं, हे लोकांमध्ये सुद्धा सामर्थ्य म्हणजे तू काय म्हणतो, सामर्थ्याला शक्ती म्हणत नाही असं आम्ही शक्ती मानत नाही. म्हणजे काय, पदाच्या ठिकाणी अर्थज्ञानजनकता रूप जी योग्यता आहे, जे सामर्थ्य आहे त्याला आम्ही शक्ती म्हणत नाही असा अर्थ झाला की नाही. म्हणजे सामर्थ्य आणि शक्ती यांचा अर्थ काय झाला, भिन्न झाला. कारण सामर्थ्य, बल, जोर, शक्ती ही एकाच वस्तूची नावे लोकात प्रसिद्ध आहेत. लोकांमध्ये तर सामर्थ्य, बल, जोर, शक्ती एकच नावं प्रसिद्ध आहे आणि तू तर काय म्हणतो, त्या सामर्थ्याला शक्ती मानत नाही. म्हणजे सामर्थ्य आणि शक्ती हे दोन शब्द वेगवेगळे आहेत, ते एकमेकाचे पर्याय नाहीत असं तुझा म्हणण्याचा अर्थ झाला. भर्जित बीजास म्हणतात की याचे ठिकाणी अंकुरोत्पत्तीचे सामर्थ्य नाही. आता शक्ती आणि सामर्थ्य याविषयी ते म्हणतात. भर्जित बीज म्हणजे एखादं जर भाजलेलं बी असलं, दग्ध झालेलं बीज, तर त्याच्या ठिकाणी अंकुर उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे का, ते पेरलं तर नाही. बल, शक्ती, जोर नाही या व्यवहार किंवा काय काय म्हणतात, अंकुरोत्पत्तीचं सामर्थ्य नाही, अंकुर उत्पन्न करण्याचं बल नाही, अंकुर उत्पन्न करण्याची शक्ती नाही, अंकुर उत्पन्न करण्याचा त्याच्यामध्ये जोर नाही असं व्यवहारात म्हणतात की नाही. म्हणजे याचा अर्थ व्यवहारामध्ये हे सामर्थ्य आणि शक्ती हे एकार्थवाची शब्दाचा प्रयोग करण्याची पद्धत आहे की नाही, आहे. या व्यवहारावरून सामर्थ्य आणि शक्तीची एकता लोकात
लोकात प्रसिद्ध आहे. या सगळ्या व्यवहारांना सामर्थ्य आणि शक्ती दोन्ही एकार्थवाची आहेत, हे सगळ्या लोकव्यवहारामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती असल्याचा विचार मागे सांगितला आहे. आता आपण सांगितलं ना, वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती कोणती आहे? सामर्थ्य हेच तिचं स्वरूप आहे का नाही. सामर्थ्यरूप शक्ती वन्नीच्या ठिकाणी कोणती आहे? दाहकता ही वन्नीच्या ठिकाणी असणारी सामर्थ्यरूप शक्ती आहे, असं पाठीमागं आपण नैयायिकांचं जेव्हा खंडन केलं त्यावेळेला हा विचार झाला. म्हणून पदाच्या ठिकाणी सामर्थ्यरूप शक्ती मानणे योग्य आहे. मग याचाच अर्थ काय? पदाच्या ठिकाणी त्याचा अर्थज्ञान जनकतारूप जी योग्यता, सिद्धी किंवा शक्ती, ती सामर्थ्यरूप शक्ती मानणं योग्यच आहे. सामर्थ्य आणि शक्ती ही भिन्न मानण्यात लोकप्रसिद्ध विरोधा वाचून दुसरे फल नाही. परंतु तू तर म्हणतो त्या सामर्थ्याला आम्ही काय म्हणत नाही, सामर्थ्याला शक्ती म्हणत नाही. आम्ही पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकतारूप जी योग्यता ती आम्ही शक्ती मानत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्याला आम्ही सामर्थ्य शक्ती असं म्हणत नाही. म्हणजे शक्ती आणि सामर्थ्य या दोन पदामध्ये तू काय मानतो? भेद मानतो आहे की नाही. ते दोन वेगवेगळे पदार्थ आहेत असं तू मानतो. तर म्हणतात असं असताना सगळ्या लोकांमध्ये सामर्थ्य आणि शक्ती हे दोन्ही एकार्थ वाचून असूनही तू मात्र सामर्थ्याला शक्ती म्हणत नाहीत. याचं कारण काय आहे? लोकप्रसिद्ध असणारं जो विरोध आहे त्या विरोधा वाचून त्याचं फल नाही. म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध आहे, बाकी तुझा आतून कुठलाही जरी विरोध नसला तर विरोधासाठी विरोध आहे. लोकांमध्ये जे प्रसिद्ध गोष्ट आहे त्याला काय म्हणतात? आमचं काही वेगळंच आहे हे दाखवण्या वाचून लोकप्रसिद्ध असणारी गोष्ट तिला विरोध करणं हेच एखाद्याची काय जणू काही प्रतिज्ञा आहे. त्याप्रमाणे केवळ बरोबर असलं तरी लोकांत मानतात ना, तर आम्हाला त्याला काय करायचा? विरोध करायचा. म्हणजे विरोधासाठी विरोध, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याच्यातून निष्पन्न होणार नाही. सामर्थ्य आणि शक्ती ही भिन्न मानण्यात लोकप्रसिद्ध विरोधा वाचून दुसरे फल नाही. जी गोष्ट सगळ्या लोकांना मान्य आहे, सगळे लोक म्हणतात की वायू हा अव्यक्त आहे, तो म्हणतो वायू अव्यक्त नाही, वायू काय आहे? व्यक्तच आहे. लोकप्रसिद्ध विरोधा वाचून याला दुसरं काही फल आहे का? नाही. आता जर असे म्हणेल की पदाच्या ठिकाणी आम्ही सामर्थ्याचा अंगीकारित करीत नाही, फक्त अर्थज्ञानजनकतारूप योग्यतेसच शक्ती मानतो, तर त्यास असे विचारावे की सामर्थ्याचा अभाव पदाच्या ठिकाणी मानता किंवा पदाचे जे अर्थ वन्याधिक यांच्या ठिकाणी मानता. आता तो काय म्हणेल? आम्ही पदाच्या ठिकाणी पण सामर्थ्याचा कोणत्याही पदाच्या ठिकाणी काही सामर्थ्य आहे असा आम्ही अंगीकारच मुळात करत नाही. म्हणजे पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा आम्ही अंगीकार करत नाही. आम्ही काय म्हणतो? फक्त आमची एक व्याख्या ठरली काय की अर्थज्ञान पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अंगीकार करत नाही. मग आमची व्याख्या काय आहे? अर्थज्ञानजनकता रूप योग्यता जी आहे तिलाच फक्त आम्ही शक्ती म्हणतो. पदाच्या ठिकाणी आम्ही सामर्थ्याचा अंगीकार करत नाही. आमचं म्हणणं काय आहे? फक्त पदाच्या ठिकाणी अर्थज्ञानजनकता रूप जी योग्यता त्यालाच आम्ही शक्ती असं म्हणतो. असं जर तो व्याख्यान करेल तर मग त्याला असं विचारायचं, फक्त अर्थज्ञानजनकतारूप योग्यतेचेच शक्ती मानतो, तर त्यास असे विचारावे की सामर्थ्याचा अभाव पदाच्याच ठिकाणी मानता किंवा पदाचे जे अर्थ वन्याधिक त्यांच्या ठिकाणी मानता. अर्थज्ञानजनकतारूप योग्यतेला आम्ही काय म्हणतो? शक्ती असं म्हणतो. सामर्थ्याला शक्ती मानत नाही. म्हणजे याचा अर्थ सामर्थ्याला शक्ती मानत नाही म्हणजे सामर्थ्याचा काय सांगतो? अभाव सांगतो. मग आता हा सामर्थ्याचा अभाव जो राहतो तो सामर्थ्याचा अभाव तुम्ही पदाच्या ठिकाणी मानता का? किंवा त्या पदाचा जो अर्थ आहे, समजा वन्नी हे पद आहे, बरोबर आहे ना, मग त्या पदाच्या ठिकाणी या सामर्थ्याचा अभाव मानता तुम्ही का? त्या पदाचा अर्थ जो अग्नी, त्या अग्नीच्या ठिकाणी ह्या सामर्थ्याचा अभाव मानता. लक्षात येते ना? पदाच्या ठिकाणी म्हणजे वन्नी हे जे पद आहे या पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव मानता की वन्नी पदाचा अर्थ जो अग्नी आहे त्याच्या ठिकाणी ह्या सामर्थ्याचा अभाव मानता, असं जर त्याला विचारतात. बरोबर ना? दोन प्रश्न विचारले. जर वन्यादी अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल तर वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप प्रतिपादनामध्ये जी युक्ती सांगितली आहे त्या युक्तीने हे म्हणणे खंडित आहे. कालच आपलं झालं त्याप्रमाणे सांगतात वन्यादी अर्थ. तो काय म्हणतो? वन्यादी अर्थ तुम्ही वन्नी पदाच्या ठिकाणी ह्या सामर्थ्याचा अभाव मानता की वन्नी पदाचा जो अर्थ अग्नी त्याच्या ठिकाणी ह्या सामर्थ्याचा अभाव मानता. तो काय म्हणेल की आम्ही वन्यादी अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणतो. वन्नी पदाचा अर्थ कोण आहे? अग्नी, त्याच्या ठिकाणी ह्या सामर्थ्याचा काय आहे? अभाव. असं जर म्हणत असेल सामर्थ्याचा अभाव
पदाच्या ठिकाणी मानता किंवा पदाचे अर्थ जे वन्याधिक त्यांच्या ठिकाणी मानता. जर वन्यादी अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल, आता तो म्हणतो वन्यादी अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा काय आहे, अभाव आहे. तर वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप प्रतिपादनामध्ये जी युक्ती सांगितली त्या युक्तीने हे म्हणणे खंडित आहे. ज्या पद्धतीने आम्ही नैयायिकांचं खंडन केलं त्या वन्नी काय आहे, वन्यरूप अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे असं जर तो बरोबर ना, तर त्या ठिकाणी वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप म्हणजे सामर्थ्याचा अभाव आहे असं जर म्हणशील तर नैयायिकांना आम्ही तसंच विचारलं होतं. कसं विचारलं होतं, त्यांनी सांगितलं की ही जी काय पाठीमागे गेलं की प्रतिबंधक म्हणी. आता अग्नीच्या ठिकाणी सामर्थ्याचा काय आहे, अभाव आहे. कसा अभाव आहे, अग्नीच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव नाही हे दाखवण्यासाठी प्रतिबंधक म्हणी. म्हणजे जर प्रतिबंधक म्हणी योजला तर एक मिनिट, प्रतिबंधक म्हणी असताना उत्तेजक म्हणी ठेवला तर प्रतिबंधक म्हण्याचा काय होतो, प्रतिबंधक म्हण्याचा प्रतिबंध दूर करतो आणि पुन्हा अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहक शक्ती संयुक्त पदार्थाचा दाह करते. आणि जर त्या ठिकाणी प्रतिबंधक म्हणी ठेवला तर अग्नी तर समोर आहे तरीसुद्धा त्याचा दाह होत नाही असा आपल्याला अनुभव आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी अग्नीहून अग्नीची शक्ती वेगळीच मानावी लागते की नाही. अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे, पदाच्या ठिकाणी नाही, त्या अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे पण जर पदाच्या ठिकाणी असली तर अग्निपद उच्चारण केल्याबरोबर तोंड भाजायला पाहिजे. नाही, इथं काय चाललंय हे बघा. नाही, या जर पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल तर त्याविषयी जे नाही हे तर खाली दिले, वन्यादी अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल, अग्नी जो अर्थ आहे त्याच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल तर वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप प्रतिपादनामध्ये जे युक्ती सांगितली आहे त्या युक्तीने हे म्हणणे खंडित आहे. आपण गेल्या वेळेला चिंतन केलं होतं पण माझ्या लक्षात येईन. वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा अभाव नाही हे मत खंडित करण्यासाठी प्रतिबंधक म्हण्याचा त्यांनी दृष्टांत सांगितला होता. जर आम्ही प्रतिबंधक म्हणी ठेवला तर वन्नीच्या ठिकाणी अग्नीचं सामर्थ्य असून सुद्धा तो दाह करत नाही. प्रतिबंधक म्हणी आणि उत्तेजक म्हणी ठेवला, उत्तेजक म्हणायचं नाही, प्रतिबंधक म्हणी काढला तर अग्नी दाह करतो. याचा अर्थ त्या प्रतिबंधक म्हण्याने दाखवलं की त्या वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे दाह करण्याचं. एवढंच घ्यायचं फक्त, वन्नीच्या ठिकाणी दाह करण्याचं सामर्थ्य आहे. कारण जर प्रतिबंधक म्हणी ठेवला तर त्यावेळेला तुम्हाला दाह करत नाही, पण प्रतिबंधक म्हणी जर दूर केला का त्याचा प्रतिबंधाची निवृत्ती करणारा उत्तेजक म्हणी ठेवला तर तो काय करतो, दाह करतो. याचा अर्थ वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, सामर्थ्याचा अभाव आहे असं नाही ह्या म्हणणं. आलं लक्षात. तर याच्या ठिकाणी वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे म्हणजे पदाचा जो अर्थ त्या अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हटला तर तुझं म्हणणं खंडित आहे. तुला अभाव म्हणता येत नाही. प्रतिबंधक म्हणी असला तर तो दाह करताना दिसणार नाही, पण प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक म्हणी ठेवला तर तो काय करतो, पुन्हा दाह करतो. मग त्या पदार्थाच्या ठिकाणी सामर्थ्य नाही दाह करण्याचं असं म्हणता येणार नाही असा अर्थ. ह्या युक्तीनं इथे म्हणणं का पदाचा अर्थ त्याच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे असं तुला म्हणता येणार नाही. आता सांगतात की वन्नीच्या ठिकाणी सामर्थ्यरूप प्रतिपादनामध्ये जी युक्ती सांगितली त्या युक्तीने हे म्हणणे खंडित आहे. सामर्थ्यरूप प्रतिपादना म्हणजे वन्नीच्या ठिकाणी दाह करण्याचं सामर्थ्य आहे हे आम्ही तुला प्रतिबंधक आणि उत्तेजक म्हणण्याच्या द्वारा जी गोष्ट सिद्ध केली त्याच गोष्टीने या ठिकाणी पदाच्या अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे हे तुझं म्हणणं काही त्याच युक्तीनं खंडित आहे. मागं नैयायिकांचं जसं खंडन करण्यात युक्ती सांगितली त्याच युक्तीनं. ठीक आहे ना, लक्षात आलं ना. म्हणजे तो काय म्हणतो, पदाचा अर्थ जो अग्नी आहे त्याच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव असला तर त्याने काय कधीच अग्नीनं पदार्थाला जाळता कामा नाही. पण अग्नी जाळतो की नाही,
जाळतो. बरं तुम्ही म्हणाल की नाही कधी कधी जाळताना दिसत नाही, त्याचं कारण काय आहे? प्रतिबंधक मणी. पण मग आता जाळताना दिसत नाही, पण जर उत्तेजक मणी घातला तर प्रतिबंधक मण्याचं काय होतं? प्रतिबंध दूर होतो आणि अग्नी जाळल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याचा अर्थ ती शक्ती कुठं राहते? त्या अग्निरूप अर्थाच्या ठिकाणीच ते सामर्थ्याचा अभाव म्हणता येत नाही, ते सामर्थ्य आहे. कोणतं? दाह करण्याचं सामर्थ्य त्या अग्नीच्या ठिकाणी आहे, असंच तुला कबूल केलं पाहिजे. आता सांगतात जर पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल तर त्याविषयी जे असमर्थ पद ते योग्य म्हणजे अर्थज्ञानास जनक आहे हे म्हणणे असंगत आहे. तो काय म्हणतो? आता पदाच्या अर्थाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणता येत नाही. मग तो म्हणतो नाही, हा जो सामर्थ्याचा अभाव आहे तो कोणाच्या ठिकाणी? पदाच्या ठिकाणी. पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे. चांगलं लक्षात घ्या. त्यांनी केलेलं लक्षण काय आहे? शक्तीचं पदाच्या ठिकाणी असणारी अर्थज्ञान जनकता, अर्थज्ञान उत्पन्न करण्याची जी योग्यता आहे त्यालाच आम्ही काय म्हणतो? शक्ती असं म्हणतो. आणि आता काय म्हणतो? पदाच्या ठिकाणी शक्तीचा अभाव आहे. मग पदाच्या ठिकाणी जर तुम्हाला सामर्थ्याचा अभाव आहे, पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे, तर ते पद आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी राहील का? अर्थातच राहणार नाही. असं आहे की नाही? मग त्याला जसं पदार्थाच्या ठिकाणी काय सामर्थ्याचा अभाव सिद्ध करता आला नाही, त्याचप्रमाणे पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव सुद्धा सिद्ध करता येणार नाही. आणि ते काय होईल? त्याच्याच अंगलट येईल आणि त्यांनी केलेलं जे शक्तीचं लक्षण आहे त्याच्या विरुद्ध होईल. त्या अगोदर त्यांनीच सांगितलं शक्ती कशाला म्हणतात? पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकता रूप जी योग्यता, म्हणजे याचा अर्थ अर्थज्ञान उत्पन्न करून देतं का नाही ते पद, ती योग्यता त्याच्या ठिकाणी आहे की नाही. पण आता काय म्हणतो? त्याच्या ठिकाणी सामर्थ्य राहतच नाही, म्हणजेच याचा अर्थ ज्ञान पदार्थाचं ज्ञान करून देण्याची योग्यताच त्याच्या ठिकाणी नाही, कारण तिच्याच मताने आहे की नाही. मग आता त्याला व्याख्या करता येईल का ही पुन्हा? की पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान जनकता रूप जी योग्यता तीच त्या पदाची काय आहे? शक्ती आहे, असं त्याला म्हणता येणार नाही. म्हणजे कसं झालं म्हणतात की जे पद ज्या अर्थाचं ज्ञान करून देण्याला असमर्थ आहे आणि त्याच पदाने त्या अर्थाचं ज्ञान झालं असं म्हणणं झालं की नाही. म्हणून ते म्हणतात जर पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव म्हणाल तर त्याविषयी जे असमर्थ पद ते योग्य म्हणजे अर्थज्ञानात जनक आहे हे म्हणणे असंगत आहे. पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचाच अभाव म्हटलं का ते पद अमुक अर्थाच्या ज्ञान करून देतं आहे की नाही, अमुक अर्थाचं जनक आहे किंवा ती योग्यता त्याच्या ठिकाणी आहे हे म्हणणं काय होईल? असंगत होईल. म्हणजे त्याला काय होईल? काय अपसिद्धांत त्याच्या गळ्यात पडेल. कारण पदास असमर्थ असे म्हणून अर्थज्ञानाचे जनक आहे असे म्हणणे हे नपुसकाचे अमोघवीर्य आहे असे म्हणण्याप्रमाणे हास्यास्पद आहे. पद काय आहे? पद असमर्थ आहे, पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे असं म्हणायचं आणि ते पद पुन्हा काय आहे? अर्थज्ञान उत्पन्न करतं. पदाच्या ठिकाणी सामर्थ्याचा अभाव आहे आणि पुन्हा ते अर्थज्ञानाचं जनक आहे असं म्हणणं म्हणजे किती परस्पर विरोधी बोलणं आहे. ते किती विरोधी आहे त्याला सांगतात की जसं एखाद्या नपुसक पुरुषाचं अमोघ म्हणजे कधीही व्यर्थ न जाणारं अशा प्रकारचं वीर्य त्यात आहे असं म्हणण्यासारखं परस्पर विरुद्ध आहे. सामर्थ्य सहित्याचे नाव समर्थ आणि रहिताचे नाव असमर्थ आहे. असमर्थाकडून काही कार्य होत नाही हे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. आता समर्थ कोणाला म्हणतात? सामर्थ्याने जो युक्त किंवा सहित असेल त्याला म्हणतात समर्थ आणि सामर्थ्याने जो रहित असेल त्याला म्हणतात असमर्थ. मग असमर्थ याचा अर्थ ज्याच्याकडून काही कार्य होत नाही त्याला म्हणतात असमर्थ. हे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे की नाही. आणि मग तुमचा अर्थ काय झाला? ज्याच्या ठिकाणी काही सामर्थ्य नाही त्याच्याकडून त्याच्या अर्थाच्या ज्ञानाचं जनकता किंवा अर्थज्ञान जनकता रूप योग्यता त्याच्या ठिकाणी आहे आणि त्याच्या ठिकाणी काहीच सामर्थ्य नाही. काही सामर्थ्य नसलं तर अर्थज्ञान जनकता रूप योग्यता आली कुठून? म्हणजे तुझं बोलणं काय झालं? अत्यंत विरोधी झालं. तू जो सिद्धांत प्रस्थापित केला त्यालाच काय झालं? पुढे जाऊन विरोध आला. यालाच म्हणतात अपसिद्धांत. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? तर त्याच्या ठिकाणी योग्यताच नाही तर अर्थज्ञानजनकता रूप कुठून? त्याच्या ठिकाणी सामर्थ्यच नाही तर अर्थज्ञानजनकता रूप योग्यता येईल कुठून?
या रीतीने अर्थज्ञानजनकतारूप योग्यता ती पदाच्या ठिकाणी शक्ती मानणे योग्य नाही. याच्यावरून अर्थ काय घ्यायचा तुझा? अर्थज्ञानजनकतारूप योग्यतेलाच या ठिकाणी शक्ती म्हणणं हे वैयाकरण्याचं मत बरोबर नाही. सामर्थ्यरूप शक्ती मानणेच योग्य आहे. म्हणून पदाच्या ठिकाणी असणारं जे अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य त्याला शक्ती म्हणणं हेच अधिक योग्य आहे. असं झालं वैयाकरण मताचं खंडन. आता भट्ट मतादी शक्तीचे निरूपण. आता भट्ट म्हणजे कुमारील भट्ट. त्या कुमारील भट्टाने शक्तीचं काय म्हणजे थोडक्यात काय पूर्वमीमांसा. आता नैयायिकाचं पाहिलं, व्याकरणाचं पाहिलं, नंतर मीमांसेचं. मीमांसा म्हणजे कोणती? पूर्वमीमांसा. भट्ट मताने शक्तीचे निरूपण. भट्ट म्हणजे कुमारील भट्ट. त्यांनी शक्तीचं काय स्वरूप सांगितलं? पदाचा अर्थाशी जो तादात्म्य संबंध त्या संबंधाचंच भट्ट शक्ती मानतात. याचा अभिप्राय असा आहे की अग्नी हे पद अंगारूप अर्थाहून अत्यंत भिन्न नाही, म्हणून अग्निपदाने नियमे करून अंगाररूप अर्थाची प्रतीती होते. जर अंगारूप अर्थाहून अग्निपद भिन्न असते तर अग्निपदाने जसे भिन्न अंगाराची प्रतीती होते तशी अत्यंत भिन्न जलरूप अर्थाचीही प्रतीती झाली असती. जसा पदाचा आपल्या अर्थाशी अत्यंत भेद नाही तसा अत्यंत अभेदही नाही. जर वाच्यवाचकात म्हणजे पद आणि अर्थ यात अत्यंत अभेद असता तर अग्निसंबंधाने मुखाचा दाह होतो, तसा अग्निपद उच्चारणकाली अग्निपदाच्या संबंधानेही मुखाचा दाह झाला पाहिजे, तो होत नाही. म्हणून अग्निपद आणि अग्निरूप अर्थ यात अत्यंतही भेद नाही. भेद आहे म्हणून दाह होत नाही. अभेद आहे म्हणून अग्निपदाने जशी जलाची प्रतीती होत नाही तसा अंगारूप अर्थाचा प्रतीतीचाही असंभव नाही. जसा अग्निपदाचा अंगारूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे तसाच उदक, दक, जल, जीवन या पदांचा पाणीरूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे. या रीतीने सर्व पदांचा आपापल्या वाच्यरूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे. त्या भेदसहित अभेदासच भट्टानुसारी तादात्म्य संबंध म्हणतात. तो तादात्म्य संबंधच सर्व पदाच्या ठिकाणी आपापल्या अर्थप्रकाशनाची शक्ती आहे, वेगळी शक्ती नाही. या तादात्म्य संबंधास वेदवाक्यही प्रमाण आहे ते सांगतो. बघा आता भट्टमताने शक्ती काय सांगितली ते सांगतात की पदाचा आपल्या अर्थाशी असणारा जो तादात्म्य संबंध त्या संबंधाला भट्ट शक्ती असं म्हणतात. आता याचं सगळं स्पष्टीकरण येईलच पुढं. पद आणि पदाचा अर्थ यांचा परस्पराशी असणारा जो तादात्म्य संबंध यालाच भट्टमतात काय म्हणतात? शक्ती म्हणतात. आता त्याचं निरूपण करतात. याचा अभिप्राय असा की आता पद कोणतं आहे? अग्नी आहे की नाही, आणि त्याचा अर्थ काय आहे? अंगार किंवा म्हणजे विस्तव रूप असणारा पदार्थ. तर सांगतात याचा अभिप्राय असा, तादात्म्य संबंध कशाला म्हणतात हे खाली टिप्पणी दिली. भेदसहित अभेद म्हणजे किंचित भेदही आहे आणि त्या दोन पदार्थाचा अभेद आहे. म्हणजे या ठिकाणी पद आणि पदार्थ या दोन्हीमध्ये किंचित भेद पण आहे, पण किंचित भेदसहित अभेद पण आहे. भेद आणि अभेद हे दोन काय परस्पर विरोधी आहे, पण ते काय म्हणतात? किंचित भेद आणि अभेद हे दोन्ही एका ठिकाणी राहतात. आणि राहतात म्हणजे असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा ते म्हणण्याच्या पाठीमागं तुम्हाला आम्ही त्याचं स्पष्टीकरण पण आमचा अभिप्राय काय आहे ते स्पष्ट करून सांगतो म्हणतात. नाही तर आपल्याला असं वाटतं की तादात्म्य संबंध कशाला म्हणतात? किंचित भेदसहित अभेदाला तादात्म्य संबंध म्हणतात. आणि हा तादात्म्य संबंधालाच भट्टमतामध्ये शक्ती असं म्हणतात. कसं म्हणतात ते सांगतात. याचा अभिप्राय असा आहे की अग्नी हे पद अंगारूप अर्थाहून अत्यंत भिन्न नाही. अग्नी हे पद आहे आणि त्याचा अर्थ कोण आहे? अंगार आहे की नाही, हा त्याचा काय आहे? अर्थ. आणि अग्नी हे पद आहे आणि त्याचा अर्थ कोण आहे? अंगार स्वरूप किंवा त्याला काय विस्तव, हा त्याचा काय आहे? अर्थ आहे. परंतु अग्निपद आणि त्याचा विस्तवरूप अर्थ हे अत्यंत भिन्न नाही. तुम्ही म्हणाल अत्यंत भिन्न नाही तर कसं काय? त्यात अत्यंत भिन्न नाही असं तुम्ही कसं काय म्हणतात? यांच्यामध्ये अत्यंत भेद नाही. का बरं? तर म्हणूनच अग्निपदाने नियमे करून अंगारूप अर्थाची प्रतीती होते. जर अंगारूप अर्थाहून अग्निपद भिन्न असते तर अग्निपदाने जशी भिन्न अंगाराची प्रतीती होते तशी अत्यंत भिन्न जलरूप अर्थाचीही प्रतीती झाली असती. नाही, अग्निपद आणि अग्निपदाचा अंगारूप अर्थ यांच्यामध्ये अत्यंत भेद नाही असं आम्ही म्हणतो. तर ते म्हणतात अत्यंत भेद आहे असं म्हटलं तर कुठं बिघडलं असतं? तुम्ही काय म्हणता? अत्यंत भेद नाही. जर त्याच्या
ठिकाणी जर अत्यंत भेद असता तर काय झालं असतं, अग्निपदाचं उच्चारण केल्यावर आपल्याला काय तर अंगारूप अर्थाची प्रतीती येते ना, पण त्यांच्या दोघांमध्ये काय अत्यंत भेदही आहे. मग अत्यंत भेद असूनही जर आपण अग्निपदाचं उच्चारण केलं की आपल्यासमोर काय अंगारूप अर्थ येतो, पण त्यांच्यात भेद आहे ना. भेद असताना देखील अंगारूप अर्थाचीच प्रतीती येते, पण हा भेद जर त्यांच्यामध्ये अत्यंत भेद असता तर काय झालं व्हायला पाहिजे, जशी अग्निपदाच्या उच्चाराने अंगाराचीच प्रतीती येते त्याप्रमाणे पाणी जलरूप अर्थाची सुद्धा प्रतीती यायला पाहिजे. कारण जलरूप अर्थ सुद्धा काय आहे, अग्निपदाहून काय आहे, भिन्न आहे. आणि अंगार सुद्धा काय आहे, अंगारूप अर्थ सुद्धा भिन्न आहे. पण आपल्याला प्रतीती कोणाची येते, अंगारूप अर्थाचीच येते. त्या अंगाराहून भिन्न असणाऱ्या जलाची प्रतीती येत नाही. म्हणजे याचा अर्थ अग्निपदाहून जल हे काय आहे, यांच्यामध्ये भेद आहे, यांच्यामध्ये भेद आहे. परंतु अग्निपदाहून अंगारूप अर्थाचा अत्यंत भेद नाही. आणि अत्यंत भेद नसल्यामुळं अंगार आपलं अग्निपदाच्या उच्चारणाबरोबर आपल्याला अंगारूप अर्थाचीच काय होते, प्रतीती येते. का तर त्याच्यात अत्यंत भेद नाही. जर अंगारूप अर्थाहून अग्निपद भिन्न असते तर अग्निपदाने जशी भिन्न अंगाराची प्रतीती येते तशी अत्यंत भिन्न जलरूप अर्थाची प्रतीती झाली असती का नाही, आणि होत तर नाही. जसा पदाचा आपल्या अर्थाशी अत्यंत भेद नाही तसा अत्यंत अभेदही नाही. मग आता अग्निपदाचा आणि अंगारूप अर्थाचा अत्यंत भेद आहे का, नाही. आता जसा अत्यंत भेद नाही तसा त्यांचा अत्यंत अभेद पण नाही. भेद नाही कारण का अग्निपदाच्या उच्चाराने अंगारूपच अर्थाची प्रतीती दुसऱ्यांची येत नाही, म्हणून त्यांचा अत्यंत भेद मानता येत नाही. मग तुम्ही म्हणाल त्या दोघांचा अत्यंत काय आहे, अभेद आहे. परंतु पद आणि पदाचा अर्थ यांच्यामध्ये अत्यंत भेदसुद्धा अत्यंत अभेदसुद्धा नाही. कसा नाही ते सांगतात. अत्यंत अभेदही नाही. जर वाच्यवाचकात म्हणजे पद आणि अर्थ यात अत्यंत अभेद असता तर अग्निसंबंधाने मुखाचा दाह होतो, तसा अग्निपद उच्चारणकाली अग्निपदाच्या संबंधानेही मुखाचा दाह झाला पाहिजे, तो होत नाही. म्हणून अग्निपद आणि अग्निरूप अर्थ यात अत्यंत अभेदही नाही. जर अत्यंत अभेद म्हटला तर आता अग्निपद आणि अग्निपदाचा अर्थ जो अंगारूप अर्थ यांच्यामध्ये अत्यंत अभेद आहे म्हणा, अत्यंत अभेद म्हणता येत नाही. मग जर एखाद्या माणसाला स्वयंपाक करायचा झाला, बरोबर ना, जे आता अग्निपदाचं उच्चारण केलं, अग्नीवर स्वयंपाक शिजतो, मग अग्नी म्हटलं तर त्याच्यावरही स्वयंपाक शिजायला पाहिजे. इतकंच नाही, अग्निपदाचं उच्चार ज्या मुखातून केलं ते तोंडच काय व्हायला पाहिजे, भाजायला पाहिजे, त्याच्या ठिकाणी पोळायला पाहिजे. मग याचा अर्थ त्यांच्यामध्ये अत्यंत अभेद म्हणता येईल का, नाही. असं कधी होतं का अग्निपदाचं उच्चारण केल्याबरोबर लगेच तोंड भाजायला लागला, असं होत नाही. म्हणून म्हणतात त्यांच्यात अत्यंत अभेदही म्हणता येणार नाही. अग्निपद आणि अग्निरूप अर्थ यात अत्यंत अभेदही नाही, भेद आहे. हा तर काय जर वाच्यवाचकात वाच्य कोण आहे, अग्निपद आहे की नाही, आणि वाच्य कोण आहे त्याचा अर्थ म्हणजे वाच्य कोण आहे अग्निपद, आणि त्याचा वाच्य कोण आहे अग्नि. एक मिनिट, पद अग्नी हे पद आहे ते काय आहे, वाचक आहे, आणि त्याचा अर्थ जो येतो काय वाच्य, कोणता अंगारूप अर्थ. मग वाच्य आणि वाचकामध्ये म्हणजे पद आणि अर्थामध्ये जर अत्यंत अभेद आहे असं मानलं तर अग्निपदाच्या उच्चारणाने काय व्हायला पाहिजे, मुखाचा दाह व्हायला पाहिजे, आणि होत तर नाही. म्हणजे पद आणि पदाचा अर्थ यांच्यामध्ये अत्यंत अभेद आहे असंही म्हणता येणार नाही. जसा अग्निसंबंधाने मुखाचा दाह होतो तसा अग्निपद उच्चारणकाली अग्निपदाच्या संबंधानेही मुखाचा दाह झाला पाहिजे, तो होत नाही. म्हणून अग्निपद आणि अग्निरूप अर्थ यात अत्यंत अभेदही नाही. भेद आहे म्हणून दाह होत नाही, दोघांच्यामध्ये भेद असल्यामुळे दाह होत नाही. आणि अभेद आहे म्हणून अग्निपदाने जशी जलाची प्रतीती होत नाही, आणि दोघांचा अभेद आहे, अभेद आहे म्हणून काय अग्निपदाने काय होत नाही, जलाची प्रतीती होत नाही, कारण त्याच्यामध्ये काय आहे, अभेद पण आहे. बरं ना, अभेद असल्यामुळे अत्यंत भेद जर असता तर कोणत्याही दुसऱ्या पदार्थांची प्रतीती आली असती. आणि जर अत्यंत अत्यंत जर अभेद असता तर काय झालं असतं, अग्निपदाने मुखाचा दाह झाला असता. म्हणून त्यांच्या ठिकाणी अत्यंत भेदही नाही आणि अत्यंत, म्हणून त्याला म्हणतात भेद सहिष्णू अभेद. म्हणून भेद आहे म्हणून दाह होत नाही,
आभेद आहे म्हणून अग्निपदाने जलाची प्रतीती येत नाही, भेद आहे म्हणून काय होत नाही, दाह होत नाही, आणि आभेद आहे म्हणून अग्निपदाच्या उच्चारणाने जलाची प्रतीती येत नाही. तसा अंगारूप अर्थाच्या प्रतीतीचाही असंभव नाही. हे कसं आहे, तसा अंगारूप अर्थाच्या प्रतीतीचाही असंभव नाही. कारण का नाही, आभेद आहे. हा आभेद आहे म्हणून जर तुम्ही अग्निपदाचं उच्चारण केलं तर अंगारूप अर्थाचा प्रतीतीचाही असंभव नाही येऊ शकतो, तीच प्रतीती येईल, उलट उदकाधिकांची येणार नाही. जसा अग्निपदाचा अंगारूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे, जसं अग्निपद उच्चार केलं की त्याचा अंगारूप अर्थाशी काय आहे, भेद आहे. अत्यंत भेद आहे का, अत्यंत अभेद आहे का, नाही, भेदसहित अभेद आहे. तसा त्याचप्रमाणे उदक, दक, जल, जीवन या पदांचा पाणीरूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे. तुम्ही त्याला उदक म्हटलं, दक म्हटलं, जल म्हटलं, जीवन म्हटलं तरीसुद्धा त्याचा काय, त्याचा अर्थ काय आहे, पाणी असं जा. मग पाणीरूप अर्थाशी सुद्धा त्या पदांचा कोणता संबंध आहे, भेदसहित अभेद संबंध आहे. जसा अग्नी आणि अंगारूप अर्थाचा म्हणजे कोणत्याही वाच्य आणि वाचकाचा त्या ठिकाणी काय असतो, भेदसहिष्णू अभेद किंवा भेदसहित अभेद संबंध असतो. आणि त्यालाच दुसरं नाव काय, भेदसहित अभेद संबंधालाच नाव काय, तादात्म्य संबंध. आणि त्या तादात्म्य संबंधालाच या ठिकाणी शक्ती असं कुमारील भट्ट म्हणतात. ठीक आहे ना. या रीतीने सर्व पदांचा आपापल्या वाच्यरूप अर्थाशी भेदसहित अभेद आहे. आता कोणतंही पद घ्या, त्या पदाचा आपल्या अर्थाशी कोणता संबंध आहे, तादात्म्य संबंध आहे, किंवा त्याला दुसरं नाव काय करायचं, भेदसहित अभेद संबंध. कोणताही पद घ्या, त्या पदाचा त्याच्या अर्थाशी काय आहे, तादात्म्य संबंध आहे किंवा भेदसहिष्णू तादात्म्य संबंध आहे. त्या भेदसहित अभेदाचंच भट्टानुसारी तादात्म्य संबंध म्हणतात. आणि हा भेदसहित जो अभेद आहे त्यालाच हे जे भट्टमतामध्ये त्याला तादात्म्य संबंध असं दुसरं नाव आहे. आणि त्या तादात्म्य संबंधालाच काय म्हणतात, शक्ती. तो तादात्म्य संबंधच सर्व पदांच्या ठिकाणी आपापल्या अर्थप्रकाशनाची शक्ती आहे, वेगळी शक्ती नाही. आणि त्यांचा असणारा जो तादात्म्य संबंध तोच कोणत्याही पदार्थामध्ये, पद आणि पदार्थ यांच्यामध्ये असणारा जो तादात्म्य संबंध तोच आपल्या आपल्या अर्थाचं प्रकाशन करण्याची काय आहे, शक्ती आहे असं कुमारील भट्ट म्हणतात. तादात्म्य संबंध हाच म्हणजे पद आणि पदार्थ यांच्यामध्ये असणारा भेदसहित अभेद किंवा तादात्म्य संबंध हीच ती अर्थ प्रकाशन करण्याची शक्ती आहे. म्हणजे त्या वेगळी शक्ती नाही. म्हणजेच काय, तादात्म्य संबंधालाच शक्ती असं कुमारील भट्ट म्हणतात. बरं, या तादात्म्य संबंधास वेदवाक्यही प्रमाण आहे ते सांगतो. आणि आम्हीच तादात्म्य संबंधाला शक्ती म्हणतो हे काय केवळ आमच्या दर्शनाचं बुद्धीतून किंवा स्वतः कपोलकल्पित असं आमचं मत नाही. ह्या म्हणण्याला काय आहे, वेद प्रामाण्य आहे असं सांगतात. या तादात्म्य संबंधास वेदवाक्यही प्रमाण आहे. तादात्म्य संबंधाला शक्ती आम्ही जे म्हणतो याविषयी आम्हाला वेदाचं वचनसुद्धा प्रमाण आहे असं सांगतात. ते सांगतो. मांडुक्यादी वेदवाक्यांमध्ये ओम हे अक्षर ब्रह्म आहे असे सांगितले आहे. प्रकाशनरूप सर्वांचे रक्षण करणारे ब्रह्म आहे असा ओम अक्षराचा अर्थ आहे. यास्तव ओम अक्षर ब्रह्माचे वाचक आणि ब्रह्मवाच्य आहे. जर वाच्यवाचकांचा म्हणजे ब्रह्म आणि ओंकाराचा अभेद नसता तर मांडुक्यादी उपनिषदांनीही अभेद सांगितला नसता. तो सांगितला आहे. म्हणून वाच्यवाचकांचा अभेदाविषयी वेदवचन प्रमाण आहे. आता सांगतात आम्ही म्हणतो याला वेद प्रामाण्य. कोणत्या, तादात्म्य संबंधाला शक्ती आम्ही म्हणतो, तर याविषयी वेद प्रामाण्य कसं ते सांगतात. मांडुक्यादी वेदवाक्यामध्ये, मांडुक्य वेदवाक्य म्हणजे मांडुक्य नावाचं जे उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये ओम याला एक अक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे ओम हे अक्षर ब्रह्म आहे असे सांगितलं. ओम इत्येक अक्षरम ब्रह्म. ओम याला काय म्हणतात, ब्रह्म. म्हणजे ओम हे अक्षर ब्रह्म आहे असे सांगितले आहे. आता याचा अर्थ काय आहे, ओम हे अक्षर ब्रह्म आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी ओम या अक्षराचा अर्थ काय, ओम झालं वाचक आहे की नाही. आता त्याचं वाच्य काय आहे असं वाटेल तर त्याचं वाचक सांगतात प्रकाशनरूप सर्वांचे रक्षण करणारे ब्रह्म आहे. म्हणजे प्रकाशन करणं हे ज्याचं स्वरूप आहे. म्हणजे प्रकाशन करून सर्वांचं काय करतं, सर्वांचं रक्षण करतं. कशाच्या द्वारा,
प्रकाशनाच्या द्वारा जे सर्वांचं काय आहे रक्षक आहे अशा प्रकारचं ब्रह्म आहे, असा या ओम अक्षराचा काय आहे अर्थ. सर्वांचं प्रकाशन करणारं प्रकाशनाद्वारा किंवा प्रकाशन रूप सर्वांचं रक्षण करणारं जे आहे त्या तत्वाला काय म्हणतात ब्रह्म. हा काय झाला त्या ब्रह्माचा ब्रह्मपद ओम पदा असं जे ओम आहे त्या ओम पदाचा काय झाला शक्य अर्थ झाला किंवा अर्थ झाला. वाच्य कोण आहे सर्वांचं प्रकाशन रूप संरक्षण करणारं ब्रह्म, तो त्याचं काय झालं वाच्य, आणि त्याचा वाच्य कोण झाला ओम हे अक्षर झालं. आता यास्तव ओम अक्षर ब्रह्माचे वाचक, मग ओम काय झालं ह्या अक्षर ब्रह्माचं वाचक आणि अक्षर ब्रह्म काय झालं वाच्य. जर वाच्यवाचकांचा म्हणजे ब्रह्म आणि ओंकाराचा अभेद नसता तर मांडुक्यादी उपनिषदानेही अभेद सांगितला नसता. ओम इति एकाक्षरम ब्रह्म म्हणजे ओम हे अक्षर काय झालं वाचक आणि अक्षर ब्रह्म हे झालं त्याचं वाच्य. आणि ओम इत्येकाक्षरम ब्रह्म असं ज्या अर्थी मांडुक्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे त्याचाच अर्थ ओम आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद सांगितला की नाही आहे की नाही. बरं जर त्यांच्यामध्ये भेद सांगायचा असता तर ओम इत्येकाक्षरम ब्रह्म असं मांडुक्य श्रुतीनं कधी सांगितलं असतं का. म्हणजे त्याचा अर्थ वाच्यवाचकामध्ये काय आहे अभेद आहे असं याला प्रमाण काय आम्ही काय म्हणतो वाच्यवाचकामध्ये अत्यंत भेद नाही आणि अत्यंत अभेद पण नाही. पण या ठिकाणी काय सांगितलं अत्यंत भेद नाही असं सांगितलं की नाही. म्हणजे काय जे आहे त्यांच्यामध्ये अभेद आहे, म्हणजे अभेद आहे. आता पुढं सांगते त्याच्यामध्ये काय आहे अभेद संबंध आहे असं सांगितलं. म्हणजे ब्रह्म आणि ओंकाराचा अभेद नसता तर मांडुक्यादी उपनिषदांनी अभेद सांगितला नसता, तो सांगितला आहे. म्हणून वाच्यवाचकांच्या अभेदाविषयी वेदवचन प्रमाण आहे. मांडुक्य वचन काय आहे वाच्य आणि वाचकाच्या अभेदाविषयी प्रमाण आहे. आणि सर्व लोकांच्या प्रतीतीने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने वाच्यवाचकाचा भेद सिद्ध आहे. हां आता ते म्हणतात सर्व लोकांच्या जर प्रतीती आपण पाहिली प्रत्येकाला येणारा अनुभव तर अनुभवाने काय होतं वाच्य आणि वाचक यांचा भेदसुद्धा सिद्ध आहे. कोणत्या लौकिक व्यवहारामध्ये लोकांच्या अनुभवाला वाच्यवाचकाचा भेद आहे आणि श्रुतीनं काय केलेलं आहे वाच्यवाचकाचा अभेद पण सांगितलेला आहे. तर कसं कारण आज्ञादी पदे वाणीत आहेत आणि अंगारादी अर्थवाणीच्या बाहेर आहेत. लोकांच्या दृष्टीनं वाच्यवाचकाचा भेद आहे की नाही. आपल्या अनुभवाच्या दृष्टीने पाहिलं तर अंगारूप अर्थ कुठे आहे बाहेर आणि अग्निपद कुठे आहे आतमध्ये आहे. म्हणजे अग्निपद कुठे आहे वाणीमध्ये आहे आणि अंगारूप अर्थ कुठे आहे बाहेर आहे. म्हणजे याचा अर्थ वाच्य आणि वाचकांचा काय आहे भेद आहे. हा लोकानुभव सिद्ध आहे. म्हणजे याचा अर्थ काय वाच्य आणि वाचकाचा भेद पण आहे आणि वाच्यवाचकाचा अभेद पण आहे. तसेच ओम हे अक्षर वाणीत आहे आणि त्याचा अर्थ ब्रह्म ते वाणीहून आपल्या महिम्यामध्ये म्हणजे स्वाश्रयावरच आहे. तसं ओम शब्द कुठे आहे आपल्या वाणीत आणि ओम इथे एकाक्षरम ब्रह्म ते कुठे आहे ते आपल्या स्वतःच्या महिमेमध्ये आहे. आपल्या स्वरूपाने ते ब्रह्म आहे. त्याचा अर्थ ते ब्रह्म वाणीत आहे का ते कुठे आहे आपल्या स्वरूप महिमेमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ ते ओम आणि त्याचा असणारा जो अर्थ अक्षररूप ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे की नाही. श्रुतीच्या दृष्टीने अभेद आहे की नाही आहे. लौकिक दृष्टीने भेद आहे की नाही आहे. आणि श्रुतीच्या दृष्टीने भेद आहे की नाही. श्रुतीनं त्याच्यामध्ये काय सांगितला अभेद सांगितला. पण आपण जर पाहायला गेलं आपल्या अनुभवाने तर त्याच्यामध्ये भेद आहे की नाही. कारण ओम अक्षर कुठे आहे वाणीत आणि ब्रह्म कुठे आहे बाहेर म्हणण्यापेक्षा कारण ब्रह्म काय नांतन्न मध्यम न बहिस्मरणतः ते आत बाहेर मध्ये कथा म्हणता येत नाही. पण ते कुठे हे जे ओम अक्षर आहे हे वाणीतच आहे पण ते कुठे आहे आत बाहेर मध्ये सगळ्या पण जे आपल्या स्वरूप महिमेत आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचा भेद आहे का नाही. त्याचा ओम अक्षर ओम हे वाचक आणि त्याचा अर्थ वाच्य जे असणारं ब्रह्म ते आपल्या स्वरूप महिमेमध्ये आहे. म्हणजे त्याचा भेद आहे की नाही आहे. ओमपद पण हां सर्व याच्यामध्ये म्हणजे तो आत बाहेर सगळ्या म्हणजे आपल्या स्वरूप महिमेत आहे. मग तो काय वाणीत नाही. तो वाणीत पण आहे पण वाणीतच आहे असं नाही. तो वाणीतही आहे बाहेरही आहे सगळ्या ठिकाणी. म्हणजे तो काय आहे आपल्या स्वरूप महिमेमध्ये आहे. पद मात्र फक्त वाणीतच आहे. कारण तुम्ही आता अर्थात यांना ते पण अभिप्रेत नाही पूर्वमीमांसकांना. ते पूर्वमीमांसकाला ते पण अभिप्रेत नाही का हा वाणीत आहे वाणीच्या आत आहे का बाहेर आहे काही त्याच्याशी काही त्यांचा संबंध नाही. फक्त आहे की नाही त्यांचा संबंध नाही. आपण म्हणतो स्वरूप महिमेत आहे. जरी
तसेच ओम हे अक्षर वाणीत आहे आणि त्याचा अर्थ जे ब्रह्म ते वाणीहून आपल्या महिम्यामध्ये म्हणजे स्वाश्रयावरच आहे. स्वाश्रयावर म्हणजे त्याला एक आश्रय आहे असं नाही म्हणायचं. जरी ब्रह्म व्यापक आहे म्हणून वाणीमध्ये आहे. आता ते पुढं सांगितलं त्याने ब्रह्म व्यापक आहे म्हणल्यावर ते वाणीमध्ये आहे की नाही आहे. तथापि ब्रह्मामध्ये वाणी आहे परंतु वाणीमध्ये ब्रह्म नाही. स्वामी नेहमी म्हणायचे ब्रह्मामध्ये वाणी आहे पण वाणीमध्ये ब्रह्म नाही. या रीतीने पदाचा आणि अर्थाचा भेद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. कोणताही पद आणि पदाचा अर्थ यांच्यामध्ये काय आहे भेद. ब्रह्मामध्ये वाणी आहे की नाही पण वाणीमध्ये ब्रह्म नाही. कारण हां हां काय हां ते मग ते तर आहेच सर का अथवा हां या खुणात काही चुकू नको. पदाचा आणि अर्थाचा भेद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. पदाचा आणि अर्थाचा भेद पद आणि पदाचा अर्थ यांचा भेद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे की नाही. आपण पाहिलं कुठं अग्नी आणि अंगारूप अर्थ हा लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून पदाचा अर्थाशी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध प्रमाण सिद्ध आहे. म्हणजे श्रुती प्रमाणाने आणि आपल्याला लौकिक अनुभवाने या ठिकाणी पद आणि पदाचा अर्थ किंवा वाच्य आणि वाचक यांचा काय आहे तादात्म्य संबंध किंवा भेदसहित अभेद संबंध हा प्रमाणाने सिद्ध आहे असं कोण सांगतात कुमारील भट्ट. आणि त्या तादात्म्य संबंधाला शक्ती असं आम्ही म्हणतो असं सांगतात. पदाचा अर्थाशी भेदाभेदरूप तादात्म्य संबंध प्रमाण सिद्ध आहे. भेद संबंध आहे का अभेद संबंध आहे का भेदाभेदरूप तादात्म्य संबंध हा प्रमाण सिद्ध आहे. तसाच हा झाला पदाचा आणि पदाच्या अर्थाचा किंवा वाच्य आणि वाचकाचा. तसाच गुणगुणी जाती व्यक्ती क्रिया क्रियावान कार्यकारण यामध्येही भेदाभेदरूप तादात्म्य संबंधच आहे. तसं तुम्ही घेतलं गुण आणि गुणी यांच्यामधला कोणता संबंध घ्यायचा तो गुणीहून तो गुण बरोबर आहे का. यात गुण आणि गुण यांचा अभेद संबंध आहे का केवळ भेद संबंध आहे का भेदाभेद संबंध आहे भेदाभेद रूप. तसंच क्रिया आणि क्रियावान जाती आणि व्यक्ती कार्य आणि कारण कार्य हे कारण कार्याचा कारणाशी अभेद संबंध आहे का केवळ भेद संबंध आहे का नाही. मग भेदाभेद संबंध आहे का आहे. मग हा केवळ वाच्यवाचकांचाच आहे का हा गुणगुणी जाती व्यक्ती क्रिया आणि क्रियावान कार्य आणि कारण या सर्वच ठिकाणी काय घ्यायचं तादात्म्य संबंध घ्यायचा. भेदाभेद रूप तादात्म्य संबंध आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो शक्ती. हां तसाच गुणगुणी जाती व्यक्ती क्रिया क्रियावान कार्यकारण यामध्येही भेदाभेदरूप तादात्म्य संबंधच आहे. रूपगंध रूप रस गंधाधिकास गुण म्हणतात. गुण कशाला म्हणतात रूप रस काय गंध शब्द स्पर्श याला काय म्हणतात गुण. आणि रूपादी गुणाचा आश्रय जी भूमी तीच गुण असे म्हणतात. आणि रूपादी गुणांचा जो आश्रय त्याला काय म्हणतात गुणी. आता शब्द हा काय आहे गुण आणि त्याचा आश्रय कोण आहे त्याचा आकाश एक आहे असं स्पर्श आहे स्पर्शाचा आकाश बरं शब्द गुणकम आकाशम आपण म्हणतो ना त्याचा आश्रय कोण आहे आकाश आहे. स्पर्श आहे त्याचा आश्रय कोण आहे वायू त्याचा आश्रय कोण आहे वायू आहे की नाही. आणखी रूपाचा आश्रय कोण आहे अग्नी आहे. आणि रसाचा आस्वाद कोण आहे जल आहे. आणि गंधाचा आश्रय पृथ्वी आहे असं म्हणतात. तर रूपादी गुणांचा आश्रय जी भूमी तीच गुणी म्हणतात. अनेक ठिकाणी एक धर्म राहतो त्या जाती म्हणतात. जाती कशा एकच धर्म गोत्व ही जाती अनेक गायींमध्ये राहते की नाही म्हणून अनेक ठिकाणी जो एक धर्म राहतो त्यात जाती म्हणतात. जसे सर्व ब्राह्मण शरीरात एक ब्राह्मणत्व एकच आहे. जाती काय आहे एक आहे व्यक्ती काय आहेत अनेक आहे. मग सर्व ब्राह्मण शरीरात एक ब्राह्मणत्व सर्व जीवांमध्ये एक जीवत्व सर्व घटांमध्ये एक घटत्व ही जाती आहे. घटत्व जीवत्व ब्राह्मणत्व ही काय आहे जाती एक असते आणि व्यक्ती काय असतात अनेक. आणि अनेक व्यक्तीमध्ये एकच जाती अनुष्यत का अनुगत असते. त्याच लोकांमध्ये ब्राह्मणपणा जीवपणा घटपणा म्हणतात. संस्कृतमध्ये जीवत्व घटत्व म्हणतो मराठीमध्ये त्याला काय म्हणतात जीवपणा घटपणा असं म्हणतात. जातीचा आश्रय ब्राह्मणादी तीच व्यक्ती म्हणतात. जाती ज्याच्या आश्रयाने राहते त्याला काय म्हणायचं व्यक्ती. आणि अनेक व्यक्तीमध्ये जी राहते
एकत्वाने राहते तिला काय म्हणतात, आणि अनेक व्यक्तीमध्ये राहते तिला काय म्हणतात जाती, आणि ती जाती ज्याच्या आश्रयाने राहते त्याला काय म्हणतात व्यक्ती. जातीचा आश्रय ब्राह्मण आदी तीच व्यक्ती म्हणतात, आणि गमनागमनादी क्रिया म्हणतात. गमन आगमन जाणं येणं याला काय म्हणतात क्रिया, आणि ती क्रिया जो करतो ती क्रिया करणारास क्रियावान म्हणतात. क्रिया जो करतो त्याला क्रियावान असं नाव आहे. इतक्या पदार्थांचा तादात्म्य संबंध आहे. इतक्या पदार्थांचा म्हणजे जाती, व्यक्ती, गुण, गुणी, क्रिया आणि क्रियावान ह्या सगळ्या कार्य आणि कारण ह्या सर्वच अवयव आणि अवयवी ह्या सर्व पदार्थांचा कोणता संबंध आहे, तादात्म्य संबंध म्हणजे भेदसहित अभेद संबंध आहे. याप्रमाणे गुणगुणीचा, क्रियावानाचा, कार्यकारणाचा आपापनामध्ये तादात्म्य संबंध आहे. ह्या सगळ्या पदार्थांचा एकमेकाशी काय आहे, तादात्म्य संबंध आहे असं सांगितलं. आता पुढचं राहू देऊ, उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा माऊली.